पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, पार्वती पते शिव हर हर महादेव, गणेशनाथजी महाराज की जय। हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, श्री गणेशनाथ जी महाराज की जय, गणेशनाथ जी महाराज की जय। गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः, श्री सरस्वते नमः, ओम नमो विश्वमोहिनी शारदेय नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री नमो सच्चिदानंद रूपा, नमो भक्त कल्याणमूर्ती, ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती, द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि। हात जोडितो कथे काळी आपण असावे जवळी, ही माझी रंकाची विनंती, मनोजवं मारुततुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमत्ता वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे, श्रीरामदूतं शरणं प्रपदे। प्रस्तुत प्राप्त सेवेकरिता गणेशनाथजी महाराज औसा जिल्हा लातूर यांच्या 375व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्तानं आजच्या हा सेवेचा योग माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आलेला आहे आणि ही सेवा आपण अल्पशा वेळेमध्ये करायची आहे। सेवेसाठी घेतलेली ओवी आहे गणेश महिपती बुवांच्या ग्रंथरचनेमधली ही ओवी आहे। ओवी आहे, माता तैशी मोहे तानियाचे थोर रुदन करावे, माता तैशी मोहे स्तनी लावी, पल्लव झाकोनी दिसोने दिकोना, आवडते मना पासोनिया, तान आणि भूक सुख आणि दुःख, माऊली विन एक देख कोण, माय जाणे जीवन विसंबेना, कदा गणेशनाथ सदा ओसंडला, तानियाचे थोर रुदन करावे, माता तैसे मोहे स्तनी लावी। पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। अशी ही आपल्या सेवेसाठी घेतलेली ओवी महिपती बुवांच्या ग्रंथरचनेतील ही ओवी आहे। प्रस्तुत ओवीमध्ये या ठिकाणी सद्गुरू आणि आई, सद्गुरू भक्त आणि आई असं हे त्रिमूर्ती नातं या ठिकाणी सांगितलेलं आहे की बघा, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, आणि लेकुराचे हित म्हणजे लेकुराचे हित कशात आहे हे बरोबर आईला कळतं। म्हणजे आपल्या मुलाचं हित, आपल्या मुलाचं भवितव्य, आपल्या मुलाचं सुख कशात आहे हे आईला बरोबर कळत असतं। आणि हे परंतु त्यांनी प्रस्तुत ओवीमध्ये महाराज म्हणतात की तानियाचे थोर रुदन करावे, तानियाचे थोर रुदन करावे, माता तैशी मोहे स्तनी लावी। आता रुदन म्हणजे काय? रडणे। रुदन या शब्दाचा अर्थ आहे की रडणे। मग महाराज काय सांगतात, यामध्ये जसे लहान बाळ रडू लागते तेव्हा आई आपल्या बाळाला अगदी प्रेमाने जवळ उचलून घेते, कडेवर घेते आणि
समजावते आई बाळाच्या रडण्यामुळे कासावीस होते. म्हणजे माऊलीचं चित्त इतकं दयाळू आहे, इतकं प्रेमळ आहे, की तिला जर आपलं बाळ रडायला लागलं तर स्वतः तिच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा लागतात आणि ती बाळाला उचलून घेते, आपल्या पोटाशी धरते, कवटाळते आणि बाळ आपलं का रडतंय हे फक्त त्या आईलाच माहिती असतं. आणि म्हणून त्याला आपल्या स्तनाला मांडीवर घेते, तर म्हणजे त्याला काय हवं आहे हे आईला बरोबर माहीत असतं. म्हणून ती आपल्या स्तनाला लावते, त्याला पोटभर अन्न देते आणि दूध पाजते. आता सांगा, बाळाला हे दूध कुठून येते? अरे, आम्ही जन्माला येण्यापूर्वीच आपल्या खाण्यापिण्याची सोय भगवंतांनी केलेली असते. बघा, एवढ्या 35 कोटी जनतेला एकही माणूस उपाशी नाही, अशी एवढ्या व्यवस्था भगवान परमात्म्याने करून ठेवली. मग सांगा, आपल्याला काय करायचं? या तर फक्त ते जपायचं आहे, ते वाढवायचं आहे. आणि जसं की भगवंताचे नाम घेणे ते सतत मुखात असणे गरजेचे आहे. म्हणून महाराज म्हणतात की अरे बाबा, जसे आईला माहीत असते की आपल्या लेकराचे हित कशात आहे, की बरोबर जाणते, तिला म्हणजे सांगावं लागत नाही. तसं भगवंताला ही आपल्या भक्ताचं प्रेम हवं असतं. मग ते कशात आहे हे त्याच्याशिवाय इतर कोणालाही माहीत नाही. आणि कोणत्याही लेकराचे हित जाणते, कोणत्याही लेकराचे हित माऊलीच जाणते. पण आईला ओळखायला, भगवंताला ओळखण्यात आपण कमी पडतो. कारण आपण आईला ओळखण्यात कमी पडतो. कारण आपला संपूर्ण उभा जन्म जरी गेला तरी आपल्याला आई काय आहे हे कधीच कळत नाही. परमेश्वर काय आहे हे कधी कळत नाही. देव काय आहे तो कळत नाही. आणि देवाला कसं शरण गेलं पाहिजे, भगवंताला कसं शरण गेलं पाहिजे, गुरुला कसं शरण गेलं पाहिजे, त्याची प्राप्ती कशी करून घेतली पाहिजे, हे अख्खा जन्म जरी तुम्ही काढला, उभा जन्म जरी तुमचा गेला, तरी तुम्हाला आईविषयी, देवाविषयीचं प्रेम, गुरुविषयीचं प्रेम कधी कळतच नाही. म्हणून या ठिकाणी महाराज सांगतायत की तुम्ही म्हणाल, मग आपलं हित कशात आहे? आपलं हित कशात आहे ते कळत नाही. म्हणून महाराज म्हणतात, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन. म्हणजे हित या शब्दाचा अर्थ जाणून घ्या. अरे, भगवंताच्या नामातच सुख आहे, भगवंताच्या नामातच हित आहे. आपलं स्वहित कशामध्ये आहे? आपल्या स्वतःचं हित हे भगवंताच्या नामामध्ये आहे, गुरुच्या सेवेमध्ये आहे. हे हित आपण जाणल्याशिवाय आपण कधी पुढे जाऊ शकत नाही. कारण स्वहित जाणण्यामध्ये आपण सतत कमी पडत आलेलो आहोत. आपला जन्म कशासाठी आहे, कोणत्या स्वहितासाठी आहे, हे माणूस परफेक्ट विसरून गेलेला आहे. म्हणून भगवंत या ठिकाणी सांगतायत, महाराज म्हणतायत, हित ते करावे देवाचे चिंतन. हित कशाचं करायचं, कोणत्या गोष्टीचं करायचं? तर देवाचं चिंतन करायचं. हित म्हणजे देवाचे चिंतन. आणि हे चिंतन कसं होणार? जर आपण गुरुला शरण गेलो नाही, किंवा आपण गुरुच केला नाही, किंवा आपण गुरुला जर ओळखलं नाही, तर अखंड आयुष्य आपलं वाया जाईल. मग स्वहित तुम्ही कसं साधणार? कधी तुम्हाला ते स्वहित बघायला मिळणार, करायला मिळणार? म्हणून माऊली सांगतात, हित ते करावे देवाचे चिंतन. असं हे माऊलीचं चित्त, म्हणजे गणेशनाथ महाराजांचं चित्त जसं भक्तांच्यावर आहे, त्याप्रमाणे माऊलीचं हे चित्त भक्तांच्यावर आहे, साधकांच्यावर आहे. साधकांचे मायबाप माऊली. आता स्वहित साधत असताना बघा, कुरुक्षेत्रावर जे युद्ध झालं, कुरुक्षेत्रावर जे अर्जुनाचं आणि कौरवांचं युद्ध झालं, संपूर्ण युद्ध होईपर्यंत स्वहिताचाच विचार अर्जुन करत होता. आणि स्वहित कशात आहे हे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत होते की बाबा, तुझं स्वहित कशात आहे? तरीसुद्धा 9,000 ओव्या आणि 700 श्लोकांचा ग्रंथ पूर्ण ज्ञानेश्वरी तयार झाला, तरीसुद्धा त्या अर्जुनाला लवकर स्वतःचं हित, स्वहित कशामध्ये आहे ते अर्जुनाला लवकर समजले नाही. म्हणून ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ तयार झाला. भगवंताला
भक्तासाठी इतकं त्याच्यामध्ये झोकून द्यावं लागलं, कारण भक्तही तसा होता, भक्तही त्या प्रतीचा होता. जर भक्त त्या प्रतीचा असेल तरच भगवंत सुद्धा झुकतं माप देतो, नाहीतर भगवंत सुद्धा तसं झुकतं माप कोणालाही देत नाही. भक्त ओळखण्यात सुद्धा म्हणजे परीक्षा असते आणि ती परीक्षेला सामोरा हा अर्जुन गेलेला आहे आणि कुरुक्षेत्रावर स्वहिताचा धर्म भगवंतांनी त्याला सांगितला आणि मग अर्जुन युद्धाला तयार झाला आणि त्यावेळी त्याचं हे आतल्या आत चाललेलं द्वंद्व थांबलं. मग त्याला कळालं की आपलं स्वहित कशामध्ये आहे. म्हणून अगदी अशा प्रकारे उपदेश हा अर्जुनाला भगवंतांनी केलेला आहे. त्यावेळेला अर्जुन आपलं युद्ध करायला तयार झाला. तुमचं आमचं काय, कधी कळणार ते हित, कधीच नाही कळणार. हित ते देवाचे चिंतन. म्हणून महाराज म्हणतात, तानियाचे थोर रुदन करावे, माता तैशी मोहे स्तनी लावे. म्हणजे आईच फक्त किंवा भगवंतच फक्त त्या लेकराचं हित जाणतो. त्याचं ते रडणं कशासाठी आहे, त्याला तो रडून काय साध्य करायचं आहे त्याला, हे फक्त भगवंतालाच माहीत आहे. म्हणून महाराज या ओळीमध्ये सांगतायत की काय सांगतायत की तानियाचे थोर रुदन करावे, माता तैशी मोहे स्तनी लावी. आता पुढच्या ओळीमध्ये महाराज म्हणतात बघा, काय म्हणतात, पल्लव झाकोनी दिसो नेदी कोणा, पल्लव झाकोनी दिसो नेदी कोणा, आवडते मनापासून या. म्हणजे बघा, आवडते मनापासून या. काय आवडतं, ज्यावेळी ती माता बाळाला स्तनपान करण्यासाठी, आपल्या बाळाची भूक भागवण्यासाठी ती का रडतंय याचं मर्म तिला कळल्यानंतर ती बाळाला आपल्या मांडीवर घेते आणि मांडीवर घेतल्यानंतर त्या बाळाला ती असं आडवं धरते. आडवं धरल्यानंतर ती असा पदर घेते, बाळाला असा पदर घेते आणि पदरानं ते बाळ आपलं झाकून घेते आणि ते कुणालाही दिसू नये अशी त्या मातेची अपेक्षा असते की आपलं बाळ पिताना कुणालाही दिसू नये. अशा प्रकारे हे बाळाला ती मांडीवर घेऊन स्तनपान करते. तसे हे भगवंत सुद्धा आपल्याला हे नामाचं अमृत भरवत आहेत. हे आपल्याला कळलं पाहिजे की भगवंत सुद्धा आपल्याला त्या लहान मुलासारखंच भरवत आहेत व लहान मुलासारखंच आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतायत. ते आपण ऐकलं पाहिजे. आपली भक्ती आंधळी झालेली आहे, आपली भक्ती आंधळी आहे. त्यामुळं आपल्याला हे स्वहित काय आहे हे कळत नाही. म्हणजे महाराजांनी या ओळीमध्ये फक्त तुम्हाला ते आधार सांगितलेला आहे. या ओळीमध्ये की आधार सांगितलं की देवाची भक्ती कशी करावी, भगवंताची भक्ती कशी करावी, स्वहित कशात आहे ते कसं जाणावं, असं हे गणेशनाथजी महाराज इथं सांगतायत आपल्याला. त्यांनी सांगण्याचा चांगला प्रयत्न केलेला आहे. त्यात निस्सीम भाव तरी मनाची चंचलता ही आलीच. मनाची चंचलता, हे जर मन चंचल असलं तर निस्सीम भक्ती होत नाही, हे मात्र सत्य आहे. म्हणजे कसं आहे, निस्सीम भाव उल्हासे. ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा भगवंतांनी सांगितलं आहे निस्सीम भाव उल्हासे. म्हणजे जर भगवंताप्रती आपला किंवा माता पित्याप्रती आपला जर निस्सीम भाव असेल, एकाग्र भाव असेल, तरच आपल्याला कोणतीही गोष्ट साध्य होते, अन्यथा ती गोष्ट आपल्याला साध्य होत नाही. मग कसे होणार, देवाचे नामाचे चिंतन. कारण या जगात शाश्वत काय आहे तर फक्त देव आणि देवाचे नाम. काय मी सांगितलं की या जगामध्ये, या कलियुगामध्ये जर शाश्वत काय असेल तर फक्त देव आणि देवाचं नाम हेच फक्त शाश्वत आहे. हे देवाचं चिंतन, साधना खूप महत्त्वाची आहे. साधना करण्यासाठी काय फारसा वेळ लागत नाही. उठता बसता कधीही तुम्ही साधन करू शकता, नाम घेऊ शकता. देवाचं नाम उच्चारलं काय काळ वेळ आहे का हो? काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. हरिपाठामध्ये हे उदाहरण ज्ञानोबा रायांनी सांगितलेलं आहे. ज्ञानोबा राय म्हणजे बघा, ज्या माणसाला ज्ञानेश्वरी कळत नाही, अगदी कितीतरी म्हणजे माणूस तो अज्ञानी असला तरी त्याला ज्ञानेश्वरी वाचत नाही. फक्त त्याला ज्ञानेश्वरीवर जरी बोट फिरवलं, नुसतं ज्ञानेश्वरी घरात ठेवली, त्याची पूजा केली, नुसतं ग्रंथावर डोकं ठेवलं तरीसुद्धा माणसाच्या बुद्धीमध्ये बदल होत असतो. अशा प्रकारची ही, म्हणून ज्याला ज्ञानेश्वरी कळत नाही त्यासाठी हरिपाठ नावाचा ग्रंथ, हरिपाठ नावाचं एक पुस्तक 27 अभंगाचं ज्ञानोबा रायांनी
लिहून ठेवलं तुमच्या आमच्यासाठी. आणि त्यामध्ये साधनेचं महत्त्व, साधना कशी करायची, साधना कशी असावी, असं ज्ञानोबाराय आपल्याला सांगतात. जर तुम्हाला ज्ञानेश्वरी बार बार वाचून जरी नाही कळली तरी चालेल, तुम्ही हरिपाठ वाचा. हरिपाठ केला तर आपलं कुळ पवित्र होतं. पावन ते कुळ पवित्र, पवित्र तो देश पावन ते कुळ. म्हणून आपण आपण हरिपाठ जरी आपण म्हणला, नुसता दररोज हरिपाठाचं जरी चिंतन केलं तरी आपण पवित्र झाल्याशिवाय राहत नाही. आपलं मनसुद्धा पवित्र होतं, चित्तसुद्धा पवित्र होतं. आणि कसलाही चित्तामध्ये मल, मद, मद, काम, क्रोध, मद, मोह, मत्सर राहत नाही. आणि हा जर राहिला नाही तरच देवाची प्राप्ती होते. मनामध्ये जर मत्सर असेल, चित्तामध्ये जर मत्सर असेल, तर कधीही देव आपल्याला पावणार नाही, कधी दिसणार नाही आणि कधी जाणताही येणार नाही. का हो? देव कधी तुम्हाला दिसला का? मला एक जणाने असंच कार्यक्रमाला गेल्यानंतर एकानं विचारलं, एक लेडीज होती. तिनं मला विचारलं, म्हणली, "का हो मॅडम, तुम्ही दररोज देवाची देवपूजा करता, भक्ती करता, प्रवचन करता, कीर्तन करता, काय-काय लोकांना ज्ञान सांगता. मग तुम्ही कधी देव पाहिलाय का? तुम्हाला कधी देव दिसला का हो?" तर मी थोडा वेळ शांत राहिले. तिला काय विचारायचं होतं हे माझ्या पटकन लक्षात आलं नाही. परंतु नंतर मला कळलं, की ह्या मातेला विचारायचं आहे मला, की तुम्ही एवढी देवाची सेवा करता, एवढं चिंतन करता, एवढं सगळं कार्यक्रम करता, मग तुम्हाला कधी देव भेटला का? तर मी तिला म्हणलं, "नाही बुवा, मला देव कधी भेटला नाही. पण तुमच्यासारखी माणसं मला भेटली आणि मी तो देव तुमच्यामध्ये पाहिला. अशा प्रकारे मला देवाची भेट झाली." मग ती म्हणजे तिला तिच्या मनाचं ते तात्पुरतं सांत्वन झालं. अशा प्रकारे देव कुठं आहे लांब? देव प्रत्येकाच्या, प्रत्येक माणसाच्या शरीरामध्ये जो आत्मा आहे त्या आत्म्यामध्येच परमेश्वराचं स्थान आहे. म्हणून कुठल्याही माणसाला, कुठल्याही ह्याला आपण कमी लेखू नये. कारण प्रत्येकाचं शरीर, प्रत्येकाचा आत्मा हा सगळ्यांचा आत्मा सारखाच आहे. मग ते प्राणीमात्राचा असू द्या, जनावरांचा असू द्या, माणसाचा असू द्या, इतर कोणाचाही असू द्या. हा जीव सर्वांचा सारखाच आहे. आत्मा सर्वांचा सारखाच आहे. आणि आत्मा म्हणजेच परमेश्वर. दुसरं काय आहे? आत्मा हाच परमेश्वर आहे. म्हणून आपल्याला भगवंताची किंवा महाराज सांगतायत आपल्याला भगवंताची किंवा गुरुची प्राप्ती व्हावी असे जर वाटत असेल, तर जशी मला माता आपल्या बाळाला निस्सीम भावनेने जवळ घेऊन सतत स्तनपान करते, तशी भावना भगवंताप्रती आपली असली पाहिजे, असायला हवी. म्हणून महाराज तिसऱ्या ओळीमध्ये सांगतात, की ताण आणि भूक, सुख आणि दुःख, माऊली विण एक देख कोण. म्हणजे काय म्हणतायत महाराज, काय म्हणतायत तिसऱ्या ओळीमध्ये सांगतायत, की ताण आणि भूक, सुख आणि दुःख, माऊली विण एक देख कोण. माऊली विण एक देख कोण. म्हणजे बघा, तुकाराम महाराजांचे प्रमाण आहे, की तुकाराम महाराजांचे एक प्रमाण आहे. काय? घार हिंडते आकाशी, घार हिंडते आकाशी, तिचे लक्ष पिल्लापाशी, तिचे लक्ष पिल्लापाशी, तैसा तुका तळमळी, तैसा तुका तळमळी. म्हणजे बघा काय तुकाराम महाराज काय म्हणतायत, घार हिंडते आकाशी, तिचे लक्ष पिल्लापाशी. म्हणजे घार नावाचा जो पक्षी आहे ती बघा आपल्या पिलांसाठी चारा आणण्यासाठी रानावनात हिंडत असते. संपूर्ण आकाशामध्ये ती भ्रमण करीत असते पोटाच्या शोधात, आपल्या पिलांना भरवण्यासाठी, आपल्या पिलांची भूक भागवण्यासाठी. परंतु आता परंतु तुकाराम महाराज असे का म्हणाले असतील? घार हिंडते आकाशी, तिचे लक्ष पिल्लापाशी. सांगा तर तुकाराम महाराज काय म्हणतायत? जसं की घार आपल्या पोटापाण्याच्या शोधात आकाशातून हिंडत असते, आपल्या पोटापाण्याच्या शोधार्थ आकाशामध्ये हिंडत असते, भ्रमण करीत असते, पण तिचं सर्व लक्ष तिच्या पिल्लांच्याकडे असतं. तिचं सर्व लक्ष तिच्या पिल्लांच्याकडे असतं. कारण तिला माहिती आहे की आपण आता आपल्या पिल्लांना एकट्याला ठेवून आपण ते पोटापाण्याची व्यवस्था करण्यासाठी बाहेर आलेलो आहे. मग आपली पिल्लांच्यावर लक्ष कोण ठेवणार? परंतु ती एक घार म्हणजे ती आई वडील
आई वडिलांना दुसरी उपमा नाही. आपल्या लेकराचं हित, आपल्या लेकरांच्यावर संपूर्ण लक्ष, आपल्या लेकराचं संपूर्ण पालनपोषणाची जबाबदारी ही आई-वडिलांची असते आणि त्यांचं लक्ष त्या घारीसारखं आपल्या पिलावर असतं. तसं या गणेशनाथ महाराजांचं सुद्धा चित्त संपूर्ण भक्तांच्यावर आहे, आपल्या लेकरांच्यावर आहे. जो निस्सीम भावानं त्यांना शरण जातो, जो निस्सीम भावानं त्यांची भक्ती करतो, तो त्यांच्यावर गणेशनाथजी महाराजांचं लक्ष असल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्याच सुख दुःख भूक ही फक्त माय माऊलीच जाणते. मग ती माय कोणत्याही जाती धर्मातील असो किंवा पशुपक्ष्यातली किंवा प्राणीमात्रातली असो. आपण कित्येकदा गाय वासरू यांचं अलौकिक नातं पाहतो, बघतो. आपल्या ते डोळ्यांना दिसत असतं की ती गायी व्याल्यानंतर त्या पाडसाला ती गाय आपल्या जवळ घेते. सतत ती सारखी ती आपल्या जिभेनं त्या बाळाला चाटत असते आणि सतत ती आपल्या जवळ घेत असते. याच्यामुळं काय होतं, बाळाला जवळ घेतल्यामुळे तिला आपोआपच तिचा पाहणा फुटतो आणि ती वासराला त्या वासराची जन्माला आलेल्या वासराची भूक भागवू शकते. मग हे कोणाला कळलं? ती गाय माय झाली तेव्हा तिला त्या वासराचं म्हणजे आपल्या पिलाचं भूक तिला कळली, तहान तिला कळली, त्या वासराचं दुःख तिला कळलं. अशा प्रकारे भगवंताला आपल्या या संपूर्ण साधकांचं, भक्तांचं हे जे सगळं काय पालनपोषणाची सगळी जबाबदारी भगवंतावर आहे हो. तुम्ही काही नाही केलं तरी भगवंत कोणालाही उपाशी ठेवत नाही. चोच दिला तर चाराही द्यायची व्यवस्था तो करतो. परंतु त्यासाठी प्रयत्न करावा लागतो. तुम्ही म्हणाल ये हरी आणि दे पलंगावरी, असं होत नाही. यासाठी प्रयत्न करावा लागतोच. कारण प्रयत्न कन रगडिता वाळूचे तेलही गळे. म्हणजे प्रयत्न केले तर वाळूतून सुद्धा तेल गळू लागतं, निघू लागतं. म्हणजे प्रयत्न हा केलाच पाहिजे. भगवंताला जाणण्यासाठी सुद्धा प्रयत्न केलाच पाहिजे ना. अशी साधना थोडीच मोकळी पडली, गेलं की लगेच देव आणला, की साधक झालो, भक्त झालो, असं होत नाही. भक्त आणि साधन व्हायला सुद्धा खूप वेळ लागतो. अख्खं आयुष्य भक्तीमध्ये घालवावं लागतं, देवाला जाणावं लागतं, कळवून घ्यावं लागतं, गुरुला शरण जावं लागतं. अशा प्रकारे भक्ती म्हणजे इतकी सोपी नाही हो. भक्ती म्हणजे सोळावरची पोळी आहे. ती काय प्रत्येकाला साध्य होतेच असं नाही. आणि साध्य करायचीच असेल तर इतकं ते चित्त शुद्ध करून, अंतःकरण शुद्ध करून ती भगवंताला शरण गेलं पाहिजे. ज्ञानोबा राय ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा पहिल्या ओवीमध्ये सांगतात, 9व्या अध्यायामध्ये पहिलीच ओवी आहे, त्यामध्ये सांगतात, तरी अवधान ऐकले देईजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे, हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका. म्हणजे ज्ञानोबा राय काय सांगण्याचा प्रयत्न करतात आपल्याला, की हे बाबानो अरे बाबानो, आपलं चित्त शुद्ध करा, आपलं चित्त शुद्ध करा, एकाग्र करा. आपल्या मनामध्ये कोणताही मत्सर ठेवू नका, घाण ठेवू नका. आणि असं जर तुम्ही केलं तर देव तुमच्यापासून दूर नाही. देवाची वस्ती तुमच्यापासून फार लांब नाही. देव तुमच्या चित्तामध्ये आहे. देव तुमच्या अंतःकरणामध्ये सतत वस्ती केल्याशिवाय राहणार नाही. मग आता बघा, कितीतरी अशी प्राण्यांची उदाहरणं देता येतील, की माकडिणीचं पिल्लू आपल्या पोटाशी असतं, कांगारूचं पिल्लू ती आई आपली पिल्लं पोटाशी घेऊन फिरत असते. कोणत्याही परिस्थितीत ती पिल्लं खाली टाकत नाही. म्हणजे माऊलीच फक्त लेकराचं हित जाणते. तसं गणेशनाथजी महाराज आपल्या भक्तांचं, आपल्या लेकरांचं हित काय आहे ते जाणतायत आणि सांगतात, ही ममता सर्वांना कळावी किंवा ही ममता सर्वांना कळते. कशी कळते? ती आई झाल्याशिवाय ममता कोणालाही कळत नाही. जावे ज्याच्या वंशा तेव्हाच कळे ती काय आहे ती. म्हणून प्रत्येक वेळेला तसे भगवंतालाही कळले. भगवान आपले खरे मायबाप आहेत. म्हणून आपले संतश्रेष्ठ ज्ञानदेव महाराज संपूर्ण जगातील साधकांचे मायबाप झाले आणि त्यांनाही माऊली ही जगातील अप्रतिम म्हणून माऊली या पदवीनं संबोधलं जातं. बघा, पुरुष असून सुद्धा माऊली माय ही पदवी त्यांना मिळालेले, साधकांचे मायबाप, योग्यांची माऊली, असे हे आपले ज्ञानोबा राय. म्हणजे स्त्री ही माय आहेच, पण एका पुरुषाला सुद्धा माऊली म्हणून आपण ओळखतो, जाणतो, ते आपले ज्ञानोबा राय. आता माऊलीचं सुख उपभोगण्यासाठी भगवंताला सुद्धा
देवकीच्या पोटी जन्म घ्यावा लागला. प्रभू श्रीरामचंद्रांना कौसल्याच्या पोटी जन्म घ्यावा लागला आणि देवकीच्या पोटी श्रीकृष्णांना जन्म घ्यावा लागला. कशासाठी? मायेचं वात्सल्याचं सुख त्यांना अनुभवायचं होतं, म्हणून त्यांनी त्या देवीच्या पोटी जन्माला आले. की त्यांना बालपण कसं असतं हे भगवंताला माहीत नव्हतं, म्हणून त्यांनी त्या देवकीच्या पोटी कौसल्याच्या पोटी त्यांनी जन्म घेतला. अशी ही स्त्री, ही माय माऊली लेकराचं हित कशात आहे ही जाणत असते. त्याची तहान भूक, त्याचं सुख दुःख सगळं ती माय माऊलीला कळत असतं. आणि असं हे भाग्य आपल्या वाट्याला आलेलं आहे. गणेशनाथजी महाराजांची सेवा करण्याचं भाग्य माझ्यासारख्या पामराला मिळालेलं आहे. हे तर अतिशय मोठी बाब आहे. आणि खरोखर मी त्या संयोजकांचं खूप आभार मानते की एवढ्या लांब असून सुद्धा मला गणेशनाथजी महाराजांची कृपा माझ्यावर झाली आणि त्यांची मला अल्पशी का होईना माझ्या बोबड्या वाणीतून मला सेवा करण्याची मला संधी मिळाली. मी शतशः त्यांचे आभारी आहे. म्हणून मात्र ही सेवा, हे सुख कळण्यासाठी आपल्याला तेवढ्याच अर्थभावनेने, म्हणजे तेवढ्याच एकाग्रतेने भगवंताला हाक मारावी लागते, तेवढ्याच अर्थभावनेने भगवंताला शरण जावं लागतं. तसे गणेशनाथ महाराजांनी ही गुरुकृपा सर्वांवर केलेली आहे. ते सुद्धा माय माऊली शिष्यांसाठी ते आपले माय माऊली आहेत. म्हणजे जे बी काही गणेशनाथ महाराजांचे जे साधक मंडळी असतील, शिष्य मंडळी असतील, भक्त मंडळी असेल, त्यांच्यासाठी सुद्धा ते एक माऊलीच आहेत. असे हे गणेशनाथजी महाराज, त्यांनी त्यांच्या जीवनात अनेक चमत्कार लोकांना दाखवले. गणेशदासजी महाराजांना सुद्धा यापूर्वी मी माझ्या या प्रवचनाच्या सेवेमध्ये सांगितलेलं आहे की गणेशनाथजी महाराजांना सुद्धा आपलं हे सिद्धत्व साध्य करण्यासाठी, हे सिद्धत्व लोकांना दाखवण्यासाठी किंवा समाजापुढे आणण्यासाठी खूप अतिशय मोठा त्रास त्यांना सोसावा लागला. आणि म्हणजे त्यांनी सुद्धा तो त्रास सहन करून त्यांना त्यातून हे जगाला सांगावं लागलं की ही माय माऊली कोण आहे. ही गणेशनाथजी महाराज ही भक्तांची माय आहे, ही साधकांची माय बाप आहे. हे त्यांनी कसं दाखवून दिलं, हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे त्या औसा गावामध्ये. परंतु ज्यांना ते कळले त्यांच्याच मनात ते घर करून राहिले. ज्यांना गणेशदासजी महाराज कळले तेच त्यांच्या चित्तामध्ये, त्यांच्या ध्यानामध्ये, त्यांच्या मनामध्ये त्यांचं सर्वस्व होऊन गणेशनाथजी महाराज त्यांच्या मनामध्ये राहिलेले आहेत. अशा प्रकारे गणेशदासजी महाराज पुढे महिपती बुवा पुढे त्या ओवीमध्ये महाराज सांगतायत, माय जाणे जीवन विसंबेना कदा, माय जाणे जीवन विसंबेना कदा, गणेशनाथ सदा ओसंडला. माय जाणे जीवन विसंबेना कदा, गणेशनाथ सदा ओसंडला. माय जाणे जीवन विसंबना कदा, म्हणजे जशी आई जशी आपल्या लेकराला कधी विसरत नाही, आपल्या लेकरा वाचून कधी राहत नाही. जरा जरी आपला मुलगा, आपलं मूल आपल्यापासून दूर गेलं, बाहेर गेलं, तरी आईच्या जीवाची खूप तळमळ होत असते. तिचं सगळं लक्ष त्या पिल्लापाशी, तिच्या लेकरापाशी लागलेलं असतं. अशा प्रकारे गणेशनाथजी महाराजांचं लक्ष आपल्या भक्तांच्यावर लागलेलं आहे. ते कदापिही ते भक्ताला विसरत नाहीत, आपल्या भक्ताला कधी ते विसरू शकत नाहीत किंवा विसरत नाहीत. तसे गणेशनाथही आपल्या भक्तावर भरभरून प्रेम करतात, त्यांच्या हाकेला धावतात. आणि फक्त ही माऊलींची, देवाची, गुरुची हाक ही या लोकांना, ही या लेकरांना, म्हणजे आपल्याला प्रत्येक साधकाला कळायला हवी. ही ती गणेशनाथ महाराजांची जी हाक आहे, ही जी आपल्या गुरुची हाक आहे, ही आपल्यासारख्या लेकरांना, आपल्यासारख्या भक्तांना, आपल्यासारख्या साधकांना कळायला हवी. जर ती साधना कळली, ती हाक जर आपल्या हृदयापर्यंत पोचली, ए हृदयीचे ते हृदयी घातले, आपण सारिके करीती तात्काळ, त्याला गुरु म्हणावं. काय? ए हृदयीचे ते हृदयी घातले, आपणा सारिखे करीती तात्काळ, त्याशी म्हणावे गुरु. म्हणजे गुरुनी वरदहस्त ठेवला की लगेच तो शिष्य
त्यांच्यासारखा बोलू लागतो, त्यांच्यासारखा वागू लागतो, त्यांच्यासारखा राहू लागतो. म्हणजे की या हृदयातनं त्या हृदयात घातलं की लगेच ते उत्पन्न झालं, तयार झालं, असं ते थोडक्यात त्यांना सांगायचं आहे. म्हणून आपल्याला प्रत्येक साधकाला कळायला हवं की देवाचं प्रेम काय आहे, गुरूंचं प्रेम काय आहे, गणेशनाथ महाराजांचं प्रेम काय आहे आणि ते कसं मिळवलं पाहिजे, कसं ते टिकवलं पाहिजे. मिळवायलाही भरपूर, परंतु ते टिकवता यायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं आहे, मिळवणं सोपं असतं, परंतु टिकवणं फार अवघड असतं. मिळेल किती याला अजिबात किंमत नाही, परंतु ते टिकवाल किती याला अतिशय किंमत आहे. म्हणून ती माय, ते प्रेम, वात्सल्य, ते माय, ते प्रेम, ते वात्सल्य हे जाणता आलं पाहिजे. त्याशिवाय काही साध्य होत नाही आणि कृपाही होत नाही. त्यासाठी अरे माय-बापाला विसरला तुम्ही तर तुमच्या जीवनाचा उपयोग तरी काय आहे? कशासाठी तुमचं जीवन आहे? ज्याने तुम्हाला या जगात आणलं, हे जग दाखवलं, या जगात येऊन तुम्ही एवढी मौज मस्ती तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही जगता, हिंडता, फिरता, खाता, फिरता, हौस, मौज, मजा सर्व काही करता. मग ही ज्यांनी तुम्हाला या उदरातून जन्म दिला, त्या जन्माला आल्यानंतर तुम्ही आई-वडिलांना कसं विसरता? बघा, भगवान सुद्धा आपल्या आई-वडिलांना आणि आपल्या मातीला कधी विसरले नाहीत. प्रभू रामचंद्र जेव्हा वनवासातून घरी आले, 14 वर्षाचा वनवास भोगून त्यांना घरी यायचं होतं. परंतु आता ते वाटेत कुठेही थांबू शकले असते. ते म्हणले असतात, इतक्या वर्षाचा वनवास मी भोगला, आता मी कशाला घरी जाऊ, जरा थांबतो इथं कुठंतरी. पण नाही, भगवंतांना तसं कधीही वाटलं नाही. भगवंत म्हणाले, जननी आणि जन्मभूमी, जननी आणि जन्मभूमी स्वर्गादपी करियेशी. जननी आणि जन्मभूमी स्वर्गादपी करियेशी. बघा, म्हणजे भगवंताला सुद्धा एवढी माय, माऊली आणि माती इतकी प्रिय आहे. प्रभू श्री रामचंद्र म्हणतायत की अहो, ज्या आईच्या उदरातून मी जन्म घेतला, ज्या आईच्या उदरामध्ये मी जन्म घेतला, ज्या आईच्या उदरामध्ये मी जन्माला आलो आणि ज्या आईच्या उदरामध्ये माझा अस्त होणार आहे. बघा, लक्ष द्या, मी ज्या आईच्या उदरामध्ये माझा अस्त होणार आहे, त्या आईला आणि ह्या मातीला मी कसा विसरू. म्हणून मी सर्वप्रथम माझ्या आईचं आणि माझ्या या काळ्या माय माऊलीचं दर्शन मला घ्यायचंय. मग जर भगवंत जर आपल्या आईला, वडिलांना किंवा आपल्या ह्या प्रदेशाला, मातीला विसरू शकत नाही, तर तुमची आमची काय गता? आपण कोण, काय आपण आहे त्यांच्यापुढे? किस झाड की पत्ते आहे आपण, सांगा तुम्ही मला. म्हणून हे भगवंताचं वाक्य नेहमी लक्षात ठेवा, जननी आणि जन्मभूमी स्वर्गादपी करियेशी. अशा प्रकारे ही सेवा करत असताना जन्म आणि मृत्यू, बघा, जन्म आणि मृत्यू या 2 श्वासामधलं अंतर म्हणजे आपलं जीवन. म्हणजे कळलं का, की जन्माला आल्यानंतर, आईच्या उदरातून जन्माला आल्यानंतर घेतलेला पहिला श्वास आणि मृत्यूपूर्वी घेतलेला शेवटचा श्वास, या दोहोंच्या मध्ये जे अंतर आहे, हे जे अंतर आहे त्याचं नाव जीवन, त्याचं नाव आयुष्य. मग हे एवढं जीवन आपण जगत असताना, एवढं मोठं ऐश्वर्य, एवढं मोठं सर्व जीवन भरभरून आपल्याला दिलेलं आहे. आई वडिलांनी आपल्याला जन्माला घातलं म्हणूनच मिळालं ना. कितीतरी म्हणजे तुम्ही बघा, बाल्यावस्था, तरुणपण आणि अगदी प्रौढ अवस्था झाली, काय काय तर मुलांना शेवटपर्यंत आई वडिलांना सांभाळावं लागतं. म्हणजे इतकं त्या आई वडिलांचा उपकार हे कधी सुद्धा, थोर तुझे उपकार आई ध्यानात येई, आठवण होता ठाई ठाई रडू येई. म्हणजे थोर तुझे उपकार आई फिटणार नाही. हे आईचं उपकार अनंत जन्म जरी तुम्ही घेतले तरी आईचं आणि भगवंताचं उपकार तुम्ही कधीही फेडू शकणार नाही. जर तुम्हाला देवधर्मच करायचा असतील, तुम्हाला म्हणजे देवाला जाऊन किंवा देवधर्म करून तरी तुम्ही काय साध्य करणार आहे? काय तुम्ही तीर्थयात्रेला गेल्यानंतर तुमचं चित्त तरी देवावर असतं का? सांगा मला, असतं का?
नसतं. मी सुद्धा तीर्थयात्रा केलेली आहे, देवधर्म केलेला आहे. परंतु हौसे नवसे गवसे 3 प्रकारचे लोक त्या यात्रेमध्ये असतात. काही देवासाठी जातात, काही हौसेसाठी जातात, काही इतर काही कामं करण्यासाठी जातात. म्हणजे ॲक्च्युली देवासाठी कोणीही तिथं फार जाणारी कमी माणसं असतात देवासाठी. आता हेच बघा ना, पंढरपूरला वारीला जाताना आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामधून कितीतरी वाटेनं, कितीतरी बाजूनी, कितीतरी अनंत देशातून, अनंत गावातून, अनंत वाटेतून इतकी लोक त्या परमार्थाच्या वाटेवर वारी 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 म्हणून येत असतात, की मी वारीला चाललोय, मी वारीला चाललोय, मी वारीला चाललोय. ॲक्च्युअली समजा जर 1,00,000 वारीला माणसं निघाली असतील, तर त्यातले 100च लोक वारीसाठी जात असतात. हे लक्षात घ्या. 100च लोक त्या वारीसाठी जातात, अन्यथा बाकीचे लोक त्या वारीमध्ये नसतात. ते फक्त अशीच आलेली असतात, खाऊ पिऊ मस्त मस्त मजा करू असे असतात. म्हणून ज्याला खरोखरच भगवंताचं प्रेम मिळवायचं आहे तो खरोखरचीच वारी करतो. म्हणून अशा प्रकारे मग कशाला ह्या म्हणजे ज्याला जर वारीत जाऊन किंवा तीर्थयात्रेला जाऊन जर देवाची प्राप्ती करायची आहे आणि तिथं जाऊन जर त्यांना काहीच साध्य होत नसेल किंवा करायचं नसेल, तर मग का जावं त्यांनी तीर्थाशी? माय बापे केवळ काशी, माय बापे केवळ काशी, त्याने न जावे तीर्थाशी, त्याने न जावे तीर्थाशी. बघा काय म्हणतात तुकाराम महाराज या ठिकाणी, माय बापे केवळ काशी, त्याने न जावे तीर्थाशी. म्हणजे अरे मायबापच जर तुमच्या घरात आहेत, त्यांच्याच तुम्ही दररोज पाया पडा ना. पुंडलिकाने काय केले? पुंडलिकाने काय केले? सेवा केली आणि परब्रह्म विठेवर उभे केले. 28 युगे त्या पुंडलिकासाठी, पुंडलिका भेटी परब्रह्म आले गा. म्हणजे 28 युग हा भगवंत त्या विठेवर, पुंडलिक आईवडिलांची सेवा करत असताना विठेवरही उभा आहे. एवढं मोठं आईवडिलांच्या सेवेत जर पुण्य असेल, एवढे मोठे जर भगवंताची प्राप्ती असेल, तर का जावं तीर्थाशी? कशाला जावं? तीर्थाला जाऊन जर काय साध्य होणार नसेल. म्हणून माय बापे म्हणून महाराज म्हणतायत, माय बापे केवळ काशी, त्याने न जावे तीर्थाशी. ज्याच्या घरी आईवडील आहेत, ज्यांना आईवडिलांची सेवा करायला मिळते, त्यानं खरंच तीर्थाला जाऊ नये असं ते स्पष्ट सांगतायत, परखड भाषेत सांगतायत. राग आला तरी चालेल महाराजांचं म्हणणं आहे, परंतु हे तुम्ही जाणा, हे अंतःकरणात याचा विचार करा की खरोखर हे बाबा प्रमाण आपल्यासाठी योग्य आहे का? योग्य असल्याशिवाय तुकाराम महाराज काय देत नाहीत. भल्या शिव्या देऊ द्या, परंतु त्या योग्य असतात. म्हणूनच ते परखड भाषेत त्यांचं सगळं, त्यांनी ते काव्य, त्यांची रचना, त्यांचा अभंग त्यांनी मांडलेले आहेत. असे हे तीर्थाचे हे कळले तरी आजच म्हणजे की आपल्या आईवडिलांची सेवा करावी किंवा केली पाहिजे, की जर कोण नसेल करत आत्तापासून केली पाहिजे. एवढं जरी त्या लोकांना कळलं, त्या भक्ताला कळलं, त्या साधकाला कळलं, तरीसुद्धा आजची आपली प्रवचन सेवा सार्थकी लागली याचं पुण्य मात्र नक्कीच मिळेल. बरोबर आहे ना? हां. तर बघा, आपल्या पाठीशी जेव्हा गुरुकृपा असते किंवा भगवंत कृपा असते, नाम असते, तेव्हा आपण कधीच हरत नाही. काय म्हणलं मी? कितीही मोठं संकट येऊ द्या, कितीही मोठा वाघोबा येऊ द्या. आता वाघोबा काय, वाघ म्हणलं तरी खाणार आणि वाघोबा म्हणलं तरी खाणार, असं आहे ना. परंतु जर तुमच्या डोक्यावर देवाचा वरदहस्त असेल, भगवंताची कृपा असेल, गुरुची कृपा असेल, तर तुम्हाला कितीही मोठं संकट आलं, कितीही मोठं काहीही झालं, तरीसुद्धा तुम्ही त्यात हरू शकत नाही. ते संकट तुमचं असं बाजूला निघून जाणार. ते तुम्हाला कधी आलं आणि कधी गेलं कळणार नाही. पण संकट आल्याशिवायही तुम्हाला हा मार्ग साध्य होत नाही, हेही तितकंच खरं आहे. जितकी संकट तेवढे मार्ग. म्हणून ह्या संकटांचा मार्ग मोकळा करण्याचं एकच साधन म्हणजे गुरुची प्राप्ती, देवाची प्राप्ती. अशा प्रकारे म्हणून आपण जर देवाला शरण गेलो, गुरुला शरण गेलो, तर आपण एकट्या कधी राहतच नाही. मग भक्त देवसुद्धा आणि गुरुसुद्धा पुरून उरतो, पण काही ठिकाणी भक्तसुद्धा देवाला पुरून उरतात. अरे भगवंतासाठी जर तुम्ही एक पायरी उतरून खाली गेला, भगवंताला तुम्ही एक पायरी उतरून जर तुम्ही खाली शरण गेला, भेटायला गेला, तर देव भक्तासाठी 2 पायऱ्या
खाली उतरून येतो, हे देवाचं लक्षण आहे किंवा हा देव प्राप्ती आहे. म्हणजे देव भक्तासाठी इतका भुकेला आहे की तुम्ही एक पायरी जर उतरला तर देव 2 पायरी तुमच्यासाठी उतरतो. अशा प्रकारे नेहमी देव आपल्या सोबत असतो. म्हणून भगवंताचं सतत अस्तित्व जर आपल्यासोबत राहावं वाटत असेल, गुरूंचं अस्तित्व जर सतत आपल्यासोबत राहावं वाटत असेल, असावं असं वाटत असेल, तर संतांना शरण जावं. म्हणजे अरे आपुला तो एकची देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे. म्हणजे तुकाराम महाराज सुद्धा या ठिकाणी सांगतात की बाबांनो, अरे तुम्ही उगाच 100 देवाला भजू नका रे, तुम्ही एकच. कारण की कसं होतं, मग ह्या देवाला गेलो इकडचं पण काय नाही, आणि या देवाला गेलो इकडची बी आपल्याला प्राप्ती नाही, त्याची बी प्राप्ती नाही, याचीही प्राप्ती नाही, मध्येच आपण लटकणार नुसती टांगती तलवार. त्यापेक्षा तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही कोणता तरी एका देवाला शरण जात, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नाही. एकच जर देव भगवंत केला, म्हणजे की विठ्ठल पांडुरंगाला जर आपण परमात्म्याला शरण गेलो, त्याला जर आपण देव करून घेतला, आपल्या चित्तामध्ये त्याला साठवला, तर यासारखं सुख नाही. अनंत जन्मीचं हे अनंत सुख आपल्याला ह्या पांडुरंगाच्या, भगवंताच्या, गणेशनाथांच्या, गुरुच्या सेवेमध्ये आपल्याला प्राप्त होत असते. काय म्हणतायत भगवंत, जन्मोजन्मी आम्ही बाहू पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बाहू पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. बघा काय म्हणतायत महाराज, की माझं किती जन्माचं हे पुण्य असेल, किती जन्म मी या भगवंताची सेवा केली असेल, किती जन्म मी देवाला शरण, म्हणजे माझे हा पुण्यसंचय झाला असेल, किती जन्माचं पुण्य माझ्या वाट्याला आले असेल, इतकं हे माझं इतकं बाहुजन्मी आम्ही, बाहू म्हणजे बहु, अनेक जन्मी आम्ही पुण्य केलं, आणि ते पुण्य आज माझ्या फळाला आलं. म्हणून ह्या विठ्ठलानं माझ्यावर ही कृपा केलेली आहे, भगवंतानं माझ्यावर कृपा केलेली आहे, या गुरूंनी माझ्यावर कृपा केलेली आहे. अशा प्रकारे म्हणजे की जिथे आहे तेथून सुद्धा भगवंत आपल्याला कृपा करतात. भगवंत तुमच्या आमच्यापासून फार दूर नाही. म्हणून जन्मोजन्मी आम्ही बाहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. म्हणून अशी तुम्हा आम्हावर सर्वावर परमेश्वराची, भगवंताची, गणेशनाथजी महाराजांची कृपा असायला हवी. म्हणून ना कधी तुला पाहिले रे, ना कधी तुला पाहिले, ना कधी दिसला मला देवा तू, ना कधी तुला पाहिले, ना कधी दिसला मला देवा तू, अंतर्यामी डोकावले तर तू श्वासातच जाणवला रे, तू श्वासातच जाणवला, अंतर्यामी डोकावून पाहिले तर तू श्वासातच जाणवला, तुझा अंतरंगी सहवास मला जाणवला, तुझा अंतरंगी सहवास मला भावला, तुझा अंतरंगी सहवास मला भावला किंवा जाणवला. अशा प्रकारे कष्टाशिवाय गोड फळ माणसाला कधीही मिळत नाही. कारण आणि वाट पाहण्या इतकं जीवन सुंदर नाही. भगवंताच्या प्राप्तीची वाट पाहिली पाहिजे, भगवंताच्या प्राप्तीची वाट पाहिली पाहिजे, भगवंतासाठी कष्ट केले पाहिजे. विना कष्टाचा, विना साधनेचा, विना नामाचा देव तुमच्याजवळ कधीही वस्तीला येणार नाही, अंतःकरणात कधीही तो राहणार नाही. म्हणून आपण नुसतं रामकृष्ण हरी जरी म्हणलं, नुसतं रामकृष्ण हरी जरी म्हणलं तरी सुद्धा आपल्याला भगवंताची प्राप्ती होते. अशा प्रकारे भगवंताला शरण जावं, स्वतः प्रत्येकानं आपल्या अंतःकरणामध्ये स्वतःला पाहावं आणि भगवंताची प्राप्ती करून घ्यावं, असं गणेशनाथजी महाराज आपल्याला सांगतायत. म्हणजे काय, ह्या आपला तो एक देव करून घ्यावा असं महाराजांनी आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजे काय, देण्याची सवय लावून घेतली की येणंही आपोआपच असतं. म्हणजे बघा, देवाला एक आस असते किंवा भक्ताकडून एक अपेक्षा असते की देवाला काहीतरी दिल्याशिवाय देव आपल्याला काहीतरी देत नाही. भक्तीचा महिमा असाच आहे. देवाला जर आपण हात जोडलो तरच तो आपल्यावर कृपा करणार, देवाला जर आपण काही दिलं तरच आपल्याला कृपा करणार. बघा ह्याच्यामध्ये दुर्वास ऋषी त्या ठिकाणी आलेले होते द्रौपदीचं सत्व हरण करण्यासाठी.
त्यांना 20 खंड्या अन्न त्यांना लागत होतं. परंतु द्रौपदीने भगवंताचा धावा केला आणि तो धावा करत असताना भगवंत सत्वर तिच्या जवळ आले. बहिणीची हाक ऐकून म्हणले, संकट पडले भारी हरी धाव रे लवकरी, द्वारकेच्या राया कोठे गुंतलाशी, द्वारकेच्या राया कुठे गुंतलाशी. असं म्हणत तोपर्यंत भगवान द्रौपदीच्या जवळ आले. वेळ रात्रीची होती, जेवण खाण झालेलं होतं आणि सर्व झोपी गेलेले होते. अशा वेळेला भगवान श्रीकृष्ण म्हणतायत द्रौपदीला की मला काहीतरी खायला दे. तेव्हा द्रौपदीला विचार पडतो, कोडं पडतं. ती म्हणते की आता भगवंता, आता माझ्याजवळ तुला द्यायसाठी काही नाही रे, सगळं जेवण खाण झालं, आता सगळी भांडी वगैरे घासून पुसून ठेवली, आता काय. भगवंताचं लक्ष एका थाळीकडे गेलं आणि थाळीकडे गेल्यानंतर तिथं त्याला एक पान दिसलं, पान चिकटलेलं पान. भगवंत म्हणले, अगं काय नाही म्हणतेस, हे बघ त्या थाळीला पान चिकटले, ते पान अलीकडे ते पान. तेवढं पान खाल्लं भगवंतानी आणि विश्वतृप्तीचा ढेकर भगवंताने दिला आणि द्रौपदीचं त्या सत्वहरण होण्यापासून तिला वाचवलं. अशी ही भगवंताची अपरंपार लीला आहे. गुरूंची अपरंपार लीला आहे, आपल्याला कळली पाहिजे. हीच आपल्याला कळत नाही. म्हणून आपोआप येणं असलं की जाणंही सुरू होतं आणि जाणं असलं की येणंही आपोआप सुरू होतं. म्हणून ते मान असो, प्रेम असो, वेळ असो, काही असो, म्हणजे मान दिला तर मान मिळतो, प्रेम दिलं तर प्रेम मिळतं, असं असतंय. आणि एखाद्यासाठी आपला वेळ दिला तर तोही आपल्यासाठी वेळ देत असतो. म्हणजे हे तिन्ही गोष्टीसुद्धा जीवनामध्ये महत्त्वाच्या आहेत. मान, वेळ आणि प्रेम, ह्या तिन्ही गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या आहेत. यामध्ये कोणताही स्वार्थ नसला, फक्त या देण्याघेण्यामध्ये वेळ आणि मान आणि प्रेम याच्यामध्ये कोणताही स्वार्थ नसला पाहिजे. ते निस्सीम प्रेम असलं पाहिजे, तो निस्सीम भाव असला पाहिजे. मग याप्रमाणे गुरु निवृत्तीनाथसुद्धा असं हे प्रेम असलं पाहिजे, त्याशिवाय परमार्थ साध्य होत नाही. म्हणून निवृत्तीनाथसुद्धा एका ह्याच्यामध्ये सांगतात, गुरु निवृत्तीनाथ म्हणतात, अनंत सृष्टी घटा अनंत नाम मठा, परिणाम पैठा आत्मा राम, ते रूप साजिरे चतुर्भुज वेश, वैकुंठीचे लेख नंदभाग्य, वैकुंठीचे लेख नंदभाग्य, सिद्धीचे साधन चिंतामणी भाव, कल्पवृक्ष घन वसत असे तेथे, निवृत्तीचे मूळ गोपाळ, सकल साधक दयाळ हरी होय. म्हणजे निवृत्तीनाथ सुद्धा हेच सांगण्याचा प्रयत्न करतायत त्याच्यामध्ये. अनंत सृष्टी, अनंत देह, त्याची अनंत घरे जरी वेगळी दिसत असली किंवा वेगळी, प्रत्येकाचं रूप आगळ, घटाघटांचे रूप आगळ, प्रत्येकाचे दैव वेगळे, ते कोणाला कळे, कोणाशिवाय न कळे, भगवंताशिवाय कोणाही न कळे. म्हणून जरी असं असलं तरी परिणाम पाहिला तरी त्यातलं परमात्म तत्व हे मात्र एकच आहे. असं निवृत्तीनाथ गुरु, ज्ञानोबारायांचे गुरु निवृत्तीनाथ महाराज सांगतायत की ही जरी रूपं अनेक असली, वेगवेगळी जरी असली, तरी यातलं संपूर्ण हे जे तत्व आहे, परमात्म तत्व आहे, ते सर्व एकच आहे. अशा पद्धतीनं ते वैकुंठातील सगळे चतुर्भुज, म्हणून वैकुंठातील सगळे चतुर्भुज नंदाच्या भाग्याने त्याला प्राप्त झालेले आहेत. त्याच परमात्म्याच्या ठिकाणी सिद्धीचे साधन, चिंतामणीचे धन व कल्पवृक्ष वस्ती करते, असे गुरु निवृत्तीनाथ म्हणतात. माझे सर्व मूळ मी त्या भगवंतालाच पाहिले. माझे सर्व जे काही सर्वस्व आहे, जे माझे काही सर्व जन्माचं मूळ आहे, जन्माचे ते मूळ पहावे शोधून, दुःखाची कारण जन्म घ्यावा, पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी, नरदेहा येऊनी हानी केली, रजतम सत्व आहे ज्याच्या अंगी, याच गुणी जगी वाया गेला, तुका म्हणे ते सदा करावा परमार्थ अहर्निशी. म्हणजे असं हे जे एक परमार्थाचं जे तत्व आहे, परमार्थाचं जे एक मूळ आहे, ते निवृत्तीनाथ म्हणतात मी हे स्वतः पाहिलेलं आहे. सर्व साधनासाठी दयाळू
हरी तेच स्वरूप आहे. सर्व साधनासाठी, सर्व गोष्टींसाठी हे सर्व मूळ फक्त परमार्थ साधनच आहे. परमेश्वर स्वरूपच आहे. सगळं परमेश्वराचं स्वरूपच आहे. तेच स्वरूप गणेशनाथांचेही आहे. म्हणून भक्ती कोणत्याही नामसाधनाने आणि शुद्ध चित्ताने केली तर ती सफल होते आणि मग मात्र गणेशनाथ आपल्यावर ओसंडून कृपा केल्याशिवाय, भरपूर कृपा केल्याशिवाय राहत नाहीत असे महाराज म्हणतात. आता गणेशनाथ ओसंडून कृपा करतील म्हणजे काय? ओसंडणे म्हणजे काय? वाहणे. वाहणे म्हणजे काय? भरून वाहणे. भरून वाहणे याला ओसंडणे असं म्हणतात. मग जर तुम्ही त्या भगवंताची सेवा केली, त्या भगवंताची प्राप्ती केली तर भगवंत तुमच्यावर ओसंडून वाहिल्याशिवाय राहणार नाही. तुमच्यावर भरपूर कृपादृष्टी करेल, अनंत कृपादृष्टी होईल. म्हणून माऊली म्हणतात, तरी म्हणून चित्त तुम्ही माझ्या ठाई एकाग्र करा. तुम्ही गुरुला शरण जा आणि भगवंताला शरण जा. आपलं चित्त शुद्ध, अंतःकरण शुद्ध ठेवा आणि मगच तुम्हाला संतांची, गुरुची प्राप्ती होईल आणि नामाची वस्ती आपल्या शुद्ध अंतःकरणात होईल. असा हा संदेश सद्गुरू गणेशदासजी महाराज आपल्याला देत आहेत या प्रस्तुत ओळीमध्ये. आणि सर्वांनी या सेवेचा लाभ घेत असताना प्रत्येकानं संतांना आणि गुरुला शरण गेलं पाहिजे. हाच एवढा संदेश लक्षात ठेवा आणि सर्वांनी आपलं चित्त एकाग्र करून हा नामाचा महिमा भगवंतापर्यंत पोहोचावा, एवढीच माझी या क्षणी अपेक्षा आहे. ही झालेली अल्पशी सेवा मी माझ्या भगवंताच्या चरणी, माझे सद्गुरू समर्थ सद्गुरू जनार्दन महाराज वसंतगडकर यांच्या चरणी अर्पण करते. माऊली चरणी अर्पण करते. भगवान पांडुरंगाच्या चरणी अर्पण करते. तुम्ही संत श्रोते मायबाप यांच्या चरणी अर्पण करते आणि माझे सर्व साथीदार यांच्याही चरणावरही माझी सेवा अर्पण करते. झालेली सेवा गोड मानून घ्या. काही चुकलं असलं तर मला परत द्या आणि जे बरोबर असेल तेच तुम्ही तेवढं पदरात तुमच्या गाठीशी बांधून ठेवा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. गणेशनाथजी महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.